स्टार्ट. नमस्कार, मी नंदिनी भुवड. उपयुक्त या व्हॉट्सअप ग्रुपच्या एक सभासद मैत्रीण विजया पांगारकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आकाशवाणी वृत्त निवेदिका ते डेप्युटी कलेक्टर असा त्यांचा बहुआयामी प्रवास आपण उलगडणार आहोत. ही मुलाखत केवळ महिलांसाठीच महत्त्वपूर्ण राहू नये, सर्वांसाठीच उपयुक्त व्हावी यासाठी पुण्यातील निवडक उद्यमी या ग्रुपचे संचालक सौमित्र घोटीकर यांनी प्रायोजक म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मी त्यासाठी त्यांचे अत्यंत आभारी आहे. म्हणूनच मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी सौमित्र घोटीकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या निवडक उद्यमी ग्रुप बद्दल आम्हाला सांगावं. नंदिनी, थँक्यू. मी तुम्हाला नेहमीप्रमाणे म्हणतो ते, की उपयुक्त या नावावरून निवडकची संकल्पना मला सुचलेली आहे. त्यामुळे तुझे पहिले सर्वात आधी आभार. परवा आमचं जेव्हा एक छोटंसं सेशन झालं, तर तेव्हा नंदिनीने त्या ग्रुपबद्दल सांगितलं बरंचसं आणि त्यात प्रामुख्याने आमचं असं बोलणं झालं, की तिच्या संपर्कात खूप प्रभावशाली व्यक्ती येतात आणि आम्हाला असं थोडंसं ते महिला दिन आणि शॅलोपणा नको होता थोडासा. तर म्हणून आम्ही ठरवलं, की नंतर आपण जास्ती करूया. कारण तुमच्याबद्दल जेव्हा बोलले मॅडम, विजयताईंच्याबद्दल जेव्हा चर्चा झाली, तेव्हा ती अशी ओघवती बोलत होती नंदिनी खूप, की अशा या व्यक्ती ओळखीच्या ते आहेत. तर मला असं जाणवलं, की कित्येक कॅरेक्टर्स असे असतात त्यातले कॅरेक्टरिस्टिक्स, की उद्योजकतेला म्हणजे ॲक्चुअली तुम्ही उद्योजकच आहात एका प्रकारे. तर त्या उद्योजकतेला कायम कम्फर्ट झोन कायम ब्रेक करावा लागतो आणि स्त्रियांना जास्ती करायला पाहिजे. स्त्रियांमध्ये एक खूप उद्योजकता दडलेली आहे. मॅनेजमेंट स्त्रियांमध्ये अंगभूत असतं आणि भावनांचं व्यवस्थापन हे तर मी खूप म्हणजे माझ्या बायकोपासून मी सगळे त्याला खूप मोठे मार्क्स देतो. नंदिनीची घट्ट मैत्रीण आहे ती. तर उपयुक्त या ग्रुपमधून मध्येच हा प्लॅटफॉर्म वरतीच हा कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा होती. निवडक उद्यमीच्या बद्दल सांगायचं तर उद्योजक जे असतात मराठी माणसाने उद्योजकतेत यावं आणि थोडंसं रिस्क घ्यावं याकरता जसं नेटवर्किंग केलं जातं, नेटवर्किंगच्या मागोमाग आपलं नावलौकिक सुद्धा व्हायला पाहिजे आणि चीप पब्लिसिटी न होता आपण काहीतरी घनगर्भ करायला पाहिजे उद्योजकतेत. तर या उद्देशाने अनेक लोकांकडून आम्हाला ऊर्जा मिळावी याच्याकरता आम्हाला खूप छान वाटलं, की विजयाताई आज आहेत आणि आमचं निवडक उद्यमीचं वैशिष्ट्य असं आहे, की आम्ही त्याला थोडंसं सांगतो ग्रुपबद्दल, की आम्ही एक शेड्यूल लावलेलं आहे पोस्टिंगला. म्हणजे शॅलो पोस्टिंग आम्ही करत नाही. काही नियमानुसार चालतं आणि सगळे सभासद अगदी स्वतःहून नियम पाळतात. कोणालाही काही सांगायला लागत नाही, फॉरवर्ड टाकू नका वगैरे आम्हाला काहीच करायला लागत नाही. आणि आमची दर शुक्रवारी एक संध्याकाळी Zoomवरतीच मीटिंग असते. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून हा ग्रुप Zoomवरतीच भेटतो. इट इस नॉट अ फॉल आउट ऑफ लॉकडाऊन एरिया वगैरे असं नाहीये. तर ही एक गोष्ट सांगायची मला इच्छा झाली आणि उद्योजकांसाठी कायम खुलं असलेलं हे व्यासपीठ आहे. तर मी आता अजिबात वेळ घेत नाही आणि खूप उत्सुकता आहे मला विजयताईंची मुलाखत ऐकण्याचा. तो ओव्हर टू यू नंदिनी तुझ्याकडे. धन्यवाद सौमित्र. सौमित्र यांच्या पत्नी स्वाती घोटीकर थोड्याच वेळात आपल्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार विजयाताई. सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन डेप्युटी कलेक्टर झाल्याबद्दल. थँक्यू सो मच. विजयाताई, तुमचा खरा परिचय माझ्या सकट सर्व श्रोत्यांना तुमच्या सुमधुर आवाजातून आणि वृत्त निवेदनाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून झालेला आहे. तर मग त्यावेळेला तुम्ही आकाशवाणी करत होतात, दूरदर्शन करत होतात आणि मासिकांसाठी लिहितही होतात. या अनुभवाबद्दल तुम्ही आम्हाला सांगावं. खरं सांगायचं ना तर हा सगळाच प्रवास असा मुळात ठरवून झालेला नाहीये. हा एक स्वतःला शोधण्याचा प्रयत्न होता आणि तो सुरू झाला असेल मला असं वाटतं की डिग्रीचं शिक्षण ज्यावेळी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यात घेत होते त्यावेळी ऑफबीट काहीतरी करायचं हे निश्चित डोक्यात होतं. जर्नालिझमला गेले आणि तो काळ होता म्हणजे मी 91ला जर्नालिझमची डिग्री घेतली. तो काळ असा महिलांना या क्षेत्रात फार पुढे येऊ देणारा असा काळ नव्हता. प्रिंट मीडिया मध्ये फार काही आम्हाला संधी नव्हती आणि सुरुवातीच्या काळात मी डिग्री घेतल्यानंतर एका नवीन वृत्तपत्रात काही काळ काम केलं. लवकरच ते वृत्तपत्र बंद पडलं आणि आकाशवाणीचं एक नवीन दालन माझ्या पुढे ओपन झालं. त्याच दरम्यान म्हणजे मी जवळपास 2002 पर्यंत म्हणजे या सर्व्हिसेस जॉईन करेपर्यंतचा
10 वर्षाचा कालखंड आकाशवाणीवरती वृत्त निवेदिका म्हणून काम करत होते. मुळात हे हंगामी स्वरूपाचं काम होतं, त्यामुळे प्रचंड वेळ रिकामा असायचा आणि अजून काहीतरी केलं पाहिजे या जाणीवेतून, या भूमिकेतून मग मी खूप काही करत राहिले. मग त्याच काळामध्ये मला मुंबई दूरदर्शनची संधी प्राप्त झाली. न्यूज सेक्शनला मी तिथे ट्रान्सलेटर म्हणून काम करायला लागले. मुंबईच्या फेऱ्या, पुण्याच्या फेऱ्या याच्यातूनही वेळ शिल्लक होता आणि मग कुठेतरी साइड बाय साइड शिक्षण घेताना अजून काही करता येईल का? मग स्त्री सारखं मासिक होतं जिथं मी उपसंपादक म्हणून काम केलं, ट्रान्सलेटर म्हणून काम करत होते. हा सगळा एक स्वतःला शोधण्याचा असा एक त्या प्रवासाची सुरुवात म्हणेन मी. अशी सुरुवात होती. अरे वा. पण मग त्यानंतर एकदम शिक्षण क्षेत्राकडे वळावं असं का वाटलं असेल तुम्हाला? मी मगाशी जे म्हटलं, की त्यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये महिलांना अगदी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जात नव्हतं. म्हणजे एक अनुभव मला इथं नक्की शेअर करायला आवडेल. मी आज त्या वृत्तपत्राचं किंवा त्या समूहाचं नाव इथे घेत नाही. परंतु अत्यंत नावाजलेल्या एका समूहामध्ये मी इंटरव्ह्यूला गेले होते आणि माझ्यापेक्षा एक 5-6 वर्षांनी सिनियर असणाऱ्या महिला पत्रकार तिथे होत्या. तर त्यांना अतिशय अपमानास्पद प्रश्न तिथे विचारला गेला होता, की तुम्हाला एखादी डेडलाईन आहे आणि एखादं काम करायचं आहे, एखादी बातमी आणायची आणि त्याच वेळी तुम्हाला नवऱ्याने जर जेवण करून द्यायला सांगितलं, पोहे करून द्यायला सांगितलं, तर तुम्ही प्राधान्य कशाला द्याल? हा मला वाटतं अत्यंत इन्सल्टिंग अनुभव होता आणि त्याच प्रकारे नंतर मला सुद्धा विचारलं गेलं आणि शेवटचा प्रश्न त्यातला असा होता, की तुम्हाला काय करायला तुमची महत्वाकांक्षा काय आहे आणि तुम्हाला काय करायला आवडेल? तर त्या आधीच्या सगळ्या अनुभवाने वैतागल्यानंतर मला अजूनही आठवतं, की अगदी नवीन 20च्या भरात असताना ते दिलेलं उत्तर होतं, की मला तुमच्या खुर्चीत बसायला आवडेल, पण ती संधी तुम्ही देणार आहात का? तर अर्थातच मला त्या वृत्तपत्र समूहाचे दरवाजे बंद झाले आणि असे दरवाजे कायमच बंद राहिले त्या 90च्या दशकामध्ये. आणि त्याच्यामुळे मग ते थोडंसं नवीन-नवीन काहीतरी शोधायचं, स्वतःला शोधायचं, पण त्याचबरोबर अर्थार्जन करायचं. ही सगळ्यात मोठी गरज होती. आणि मग मला असं वाटलं, की ठीक आहे, आता हे पत्रकारितेच्या क्षेत्रात पोट भरण्याएवढा पैसा आपल्याला मिळत नाहीये. त्यामुळे आपण नवीन क्षेत्र बघू आणि म्हणून मग मी इन बिटवीन माझं एम-ए पूर्ण झालं होतं आणि मग मी ब्रेक घेतला सर्व्हिसमधनं आणि बी-एड करायचा निर्णय घेतला आणि मग बी-एड केलं. तेव्हा मला असं वाटलं होतं, की कदाचित शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी मिळणं खूप सोपं जाईल. पण तोही अनुभव दुर्दैवानं निराशाजनक होता, की कदाचित असा असेल, की मराठीसारखा विषय मी निवडला होता. आज तर आपण बघतोय त्याची स्थिती काय आहे. परंतु तो काळ सुद्धा असा होता, की थोडासा मराठी विषयाला फारसं प्राधान्य नाही. इतर विषय फॉरेन लँग्वेजेस घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता. त्यामुळे तो सुद्धा मला काळ आठवतोय, की खूप संघर्षाचा नोकरी मिळवण्यासाठी खूप संघर्षाचा कालखंड शैक्षणिक क्षेत्रातला सुद्धा होता. ओके. असं उत्तर देण्याला सुद्धा खूप धाडस लागतं. आणि माझ्या मते तुम्ही साधारण 7 ते 8 वर्ष तरी शिक्षण क्षेत्रात किंवा प्राध्यापिका म्हणून काम केलं. अ, मी आधी खरं तर बी-एड केल्यानंतर शालेय शिक्षणामध्ये संधी शोधत होते. आणि परत मला एक पुण्यासारख्या ठिकाणी आलेला अनुभव शेअर करायचा. एका शाळेत मला नोकरी मिळाली. 3 दिवस मी ती नोकरी केली. मारुतीच्या मंदिरामध्ये पुण्यामधल्या अत्यंत आज प्रगत असणाऱ्या अशा उपनगरामध्ये ती शाळा होती मारुतीच्या मंदिरामध्ये आणि तिथे मी पहिल्यांदाच गेले, वर्ग घेतला 10वीचा आणि नंतर मला शिक्षकांनी सांगितलं, की "मॅडम थोडंसं आपण उंबऱ्याबाहेर उभं राहून शिकवलं तर बरं होईल." म्हणून मी म्हटलं, की 3च दिवसांची ती कारकीर्द ठरली. मी तिथून बाहेर पडले. पण सुदैवानं मला लगेचच एस-एन-डी-टी महाविद्यालयात संधी मिळाली आणि मग मात्र त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या माझ्या कारकिर्दीचा आलेख थोडासा चढता राहिला. आधी ज्युनियर कॉलेज, मग सीनियर कॉलेज, मग एम-एचे काही वर्ग. असं करत जवळ मी 7.5 वर्ष एस-एन-डी-टीमध्ये मराठी विषयाचं अध्यापन केलं आणि तो कालखंड मला असं वाटतं, की अ, फार सुंदर होता अनेक अर्थाने असं मी म्हणेन. कारण 18 ते 22 या वयोगटातला एक अतिशय उत्फुल्ल असा तरुण वर्ग मुलींचा तुमच्या समोर असतो. त्यामुळे वयाने तरुण राहता येतं आणि त्यांना घडवू तसं घडता आपणही घडत जातो. हा सगळ्या प्रोसेसचा म्हणजे घडण्याच्या आणि घडवण्याच्या अशा दोन्ही प्रोसेसचा आनंद मी त्या 7.5 वर्षाच्या कालखंडात घेतलेला आहे. नक्कीच, मस्तच. आणि मला वाटतंय त्याच दरम्यान तुम्ही एम-फिल ही केलं होतं, 1-0 बाजीराव त्याबद्दलही सांगा? हो, माझ्यात ना एक नंदिनी खूप अस्वस्थ आत्मा आहे.
मला एखादी गोष्ट करायला लागली ना, की ती संपायच्या आत असं वाटायला लागतं, की आता काहीतरी नवीन शोधलं पाहिजे. आणि का कोण जाणे, पण एक अनेकांनी चोखाळलेली जी वाट म्हणतो आपण, ती मला स्वीकारायला आवडत नाही. मी सीनियर कॉलेजला शिकवत होते आणि त्यावेळी मला असं वाटलं, की आपण स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे. रेखा इनामदार साने त्यावेळी पीजीला शिकवत होत्या आणि त्यांच्या हाताखाली मला वाटलं, की आपण आता पोस्ट ग्रॅज्युएशन परत एकदा करावं आणि एम-फिलला मी प्रवेश घेतला आणि मग वेगळं काहीतरी करायचं. ठराविक विषयांवरती आपला प्रबंध असता कामा नये आणि म्हणून खूप विचार करून आम्ही त्यावेळी ॲब्सर्डिटी किंवा ॲब्सर्डिटीच्या अँगलने जाणाऱ्या मराठीतल्या साहित्याचा काही मागोवा घेऊ असा विचार केला आणि एम-फिलच्या प्रबंधाचा जीव छोटा असतो म्हणून एक शून्य बाजीराव हे खानोलकरांचं जे नाटक आहे, त्या नाटकावरती मी एम-फिलचा अभ्यास केला आणि पुढे तोच विस्ताराने नाटकांची संख्या वाढवून ॲब्सर्डिटीच्या फक्त अँगलने विचार करायचा आणि पीएचडीची डिग्री घ्यायची, डॉक्टरेट मिळवायची असं एक स्वप्न ते त्यावेळी रुजलं होतं. दुर्दैवानं आजपर्यंत ते पूर्ण मात्र होऊ शकलं नाही. मात्र एम-फिलची डिग्री झाली आणि माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे, की माझ्या व्हायवाला सतीश आळेकर होते. अरे वा. आणि व्हायवा माझी खूप कठीण होती. एकतर सतीश आळेकर म्हटल्यावर टेन्शन होतं. मुळातच गाईड रेखा इनामदार साने होत्या. त्यांना जे ओळखतात त्यांना निश्चितपणे माहिती आहे अशा विषयातलं मॅडमचं प्रभुत्व आणि त्यांच्या हाताखाली काम करणं आणि पुन्हा आळेकर सरांसारख्या व्यक्तीला सामोरं जाणं. पण त्या कठीण परीक्षेत मी उतरू शकले आणि एम-फिलची डिग्री तरी प्राप्त करू शकले. अरे वा. पण मग त्यानंतर अचानक स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेतलं तुमचं पहिल्याच प्रयत्नातलं यश, हा खरं तर एक टर्निंग पॉइंट असेल तुमच्या आयुष्यातला असं मला वाटतं. खरंय, खूप म्हणजे माझ्या दृष्टीनं तो माझ्या आयुष्यातला अपघात होता. मी ठरवून कधीच काही केलं नाही. ठरवून मी फक्त एक केलं होतं, आर्ट्सला गेले होते. माझे भावंड अतिशय प्रचंड हुशार, त्यामुळे घरच्यांची अपेक्षा ही असायची, की तुम्ही इंजिनिअरिंग केलं पाहिजे किंवा मेडिकल केलं पाहिजे. आणि एक सुप्त बंडखोरी होतीच. त्यामुळे मला वाटतं ती आर्ट्सला जाण्यामधली बंडखोरी माझी पहिली होती, की ज्याच्यामध्ये मी असं ठरवून गेले, की ठीक आहे आपण मेडिकलला ॲडमिशन मिळवू शकतो, इंजिनिअरिंगला मिळवू शकतो, पण ती नाही करायची आणि आपण आर्ट्सची डिग्री घ्यायची. हे जसं ठरवून केलं, तशा पुढच्या वाटा चोखाळताना मात्र ठरवून चोखाळल्या गेल्या नाही. थोडंसं करून बघायचं, कंटाळा आला की बाहेर पडायचं, असं मी करत गेले. म्हणजे अगदी शिक्षण घेत असतानाही मी काही छोट्या-छोट्या गोष्टी शिकत होते, ज्याच्यातनं अर्थार्जन करता येईल, पायावर उभं राहता येईल अशा आणि नाही आवडलं की त्याच्यातनं बाहेर पडत होते. शिक्षण क्षेत्रात तसं नव्हतं. मी सुदैवानं रमले चांगली होते आणि एस-एन-डी-टीला मुलींचा समूह इतका छान होता आणि त्या काळात इतक्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करत होतो. पथनाट्याचे मोठे ग्रुप्स होते आणि अख्ख्या पुणे शहरामध्ये आम्ही पथनाट्य करायचो आणि छोट्या-छोट्या सामाजिक काही उपक्रमांना सुद्धा सुरुवात केलेली होती. आणि त्याच वेळी असं कुठेतरी वाटलं, की या मुलींमध्ये टॅलेंट आहे. यांना आपण जर संधी दिली, तर या प्रशासकीय सेवेत उतरू शकतील. माझी एक मैत्रीण होती त्यावेळी दीपाली गडकरी म्हणून, की जी प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ इच्छित होती. तो अनुभव परीक्षांचा अनुभव देऊन ती टीचिंग लाईनमध्ये आली होती. आणि मी एकदा गंमत म्हणून टी-वायला असताना परीक्षा दिली होती आणि प्रिलिम मी त्याच्यात पास झाले होते आणि मेन्सला हार्डली 4-5 मार्कांनी त्यावेळी माझी संधी हुकली होती. पण मी कधी त्या सेवेचा तेव्हा विचार केला नव्हता. त्यामुळे मला त्या गोष्टीचा विसरही पडला होता. आणि अचानक असं झालं, की मला असं वाटलं, की या मुलींसाठी आपण एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर सुरू करावं. त्यावेळी माझ्याकडे मराठी बरोबर आणखी एक विषय शिकवायला आला होता, करंट कन्सर्न्स नावाचा, की ज्याच्यामध्ये भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या घडामोडी चालू घडामोडी ज्या आहेत, त्यांचं विश्लेषण करण्याचा असा तो विषय होता. आणि तो विषय शिकवत असताना खरं तर मला असं वाटलं, की कॉम्पिटिटिव्ह एक्झामला योग्य असा विषय इथे आहे, तर आपण सेंटर सुरू करू. आणि मग सेंटर सुरू करायचं तर अर्थातच हे आहे, की ज्या विषयातला आपल्याला काही माहीत नाही ते विषय सुरू करायचा, तर आधी ज्ञान मिळवलं पाहिजे. इथे ज्ञान मिळवायचं म्हणजे काय तर परीक्षा दिली पाहिजे. आणि मग गमती-गमतीत त्याच वेळी नेमकी एम-पी-एस-सीची परीक्षा त्याची जाहिरात आली होती. आणि मी म्हटलं चला आपलं गंमत म्हणून परीक्षेला बसूयात आणि परीक्षेला बसले. आणि पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालं. म्हणजे आज मी अरे वा. जेव्हा लोकांना हे सांगते, तेव्हा खरं सांगायचं ना तर लोकांचा ह्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि मी ज्या पद्धतीनं ती परीक्षा दिलीये, तो तर म्हणजे मला स्वतःलाही आज वळून बघताना असं वाटतं, की "अरेच्चा! कसं काय आपलं सिलेक्शन झालं?"
एकाही दिवसाची कॅज्युअल लिव्ह सुद्धा न घेता मी केवळ प्रिलिम नाही तर मेन्स पण दिलेली आहे. म्हणजे परीक्षा जर पेपर सकाळी असेल तर लेक्चर्स दुपारी ऍडजस्ट करायची, दुपारी असेल तर सकाळी ऍडजस्ट करायची, पण रोजच्या रोज लेक्चर्स घ्यायची आणि परीक्षा द्यायची. या पद्धतीनं मी मेन्स दिली आणि मेन्स क्लिअर झाल्यानंतर मात्र मला एकदम थोडंसं शॉकिंग होतं. कारण त्यावेळी मी आकाशवाणीला त्याही वेळी बातम्या देत होते. त्यावेळी माझ्या बरोबरची आकाशवाणीवरची काही मुलं मुली या परीक्षा देत होते आणि फुल टाइम 18-18 तास अभ्यास करून ही लोक परीक्षा देत होते. आणि त्यांनी मला सांगितलं, अगं आम्ही 2-2, 3-3 अटेम्प्ट केलेले आहेत आणि आम्हाला मिळालं नाहीये. तुला जर मुख्य परीक्षेचा टप्पा ओलांडता आलाय तर तू शेवटचा टप्पा जो मुलाखतीचा असतो तो सोडू नकोस. मग मुलाखतीचा टप्पा मात्र मी फार सिरियसली केला. म्हणजे अगदी कपडे काय घालायचे आणि उत्तरं कशी द्यायची या सगळ्याचा खूप चांगला अभ्यास केला आणि सिलेक्शन झालं. गंमत अशी आहे की मी इतकी त्या बाबतीत निष्काळजी होते किंवा मला इतकी खात्री होती पोस्ट फिस्ट काय मिळणार नाही आणि आपण काही जाणारही नाही. सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मला जवळ-जवळ 3 आठवडे माहित नव्हतं की आपलं तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालंय. मुळात इंटरव्ह्यू मी दिला आणि मी ती गोष्ट विसरून गेले. आणि एक 3 आठवड्यांनी मला नंतर माझ्या आकाशवाणीच्या एका कलीगचा फोन आला अभिनंदनाचा. तर मी म्हणलं, "हा कशासाठी अभिनंदन करतोय?" तर मला म्हणला, "अगं तू तहसीलदार झालीस, तुला माहित नाही का?" मी म्हटलं, "बरं ठीक आहे. आता हे मला हा निकाल बघायला कुठे मिळेल?" तर त्याने मला सांगितलं, की "तू जिल्हाधिकारी कार्यालयात जा." आणि खरं सांगते, की मला जिल्हाधिकारी कार्यालय कुठे आहे हे सुद्धा माहित नव्हतं. आणि मी ते विचारत गेले आणि त्या मोठ्या यादीतनं स्वतःचा नंबर शोधला आणि मग मला कळलं, की आपण तहसीलदार झालोय. पण पुन्हा मग तेव्हा हाच प्रश्न होता, की पदांचा प्राधान्य जेव्हा आपण देतो त्या परीक्षेसाठी, त्यावेळी मला हेही माहित नव्हतं, की आपलं म्हणजे आवड काय हा भाग फार पुढचा झाला. पण पदं काय असतात आणि त्या पदांचं काम काय असतं हेही माहित नव्हतं. काय देतात लोकं जनरली? तर एकतर डी-वाय-एस-पी देतात, उपजिल्हाधिकारी देतात किंवा तहसीलदार देतात. मग ठीक आहे. काय असतं तालुक्याचा प्रमुख तहसीलदार असतो. चला तहसीलदार हा ऑप्शन देऊन टाका. आणि असं ते तहसीलदार सिलेक्शन झालं आणि मग मात्र माझ्यापुढे एक द्वंद्व उभं राहिलं. म्हणजे एक अशी नोकरी की ज्याच्यासाठी लोक धडपडतात. एस-एन-डी-टी सारख्या चांगल्या पुण्यातल्या महाविद्यालयात त्यावेळी मी पार्ट टाइम होते, पण लवकरच फुल टाइम आणि एच-ओ-डी सुद्धा होईल अशी संधी डोळ्यासमोर आहे. 7.5 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. ही नोकरी सोडायची आणि एका अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा, की मग आहे ते चालू ठेवायचं? किंवा मग हा क्लेम कायम ठेवायचा, नोकरी जॉइन करायची, बघायचं, नाही जमलं, परत आपल्या मूळ नोकरीत यायचं. तर मी मगाशी म्हटलं तसं माझ्या स्वभावात एक बंडखोरी आहे सुप्त. आणि त्यावेळी त्या बंडखोर माझ्यातल्या मीनं मला सांगितलं, "चल सोडून दे नोकरी. काय होणार आहे? होऊन होऊन काय होणार आहे? तिथं फेल गेलीस तर परत नवीन क्षेत्र शोधता येईल." आणि मग धाडकन वन फाईन मॉर्निंग मी राजीनामा देऊन मोकळी झाले आणि या प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले. सन 2002 साली. बापरे! ग्रेट. आणि मी आता हेच म्हणणार होते, की कदाचित तुमचा बंडखोर स्वभावच इथे तुम्हाला उपयोगाला आला असेल. पण त्याबरोबरीने आकाशवाणीचा आणि एस-एन-डी-टीचा अनुभवही माझ्या मते इथे उपयोगाला आला असेल. ती परीक्षा देताना, ती प्रोसिजर हे करताना. नक्कीच. मी जसं म्हटलं ना, की मी एका दिवसाची रजा न घेता म्हणजे परीक्षा देऊ शकले. त्याच्या पाठीमागे या 2 क्षेत्रातला काम केल्याचा अनुभव हा निश्चितपणे होता. एकतर मी शिकवत होते, त्यामुळे मी त्या माझ्या विषयामध्ये होते. मी मुळात बी-ए झाले, एम-ए झाले, जर्नलिझम केलं आणि त्याच्यानंतर 7 वर्ष शिकवलं. म्हणजे जवळपास एक 10-12 वर्ष मराठी विषयाचा माझा अभ्यास झाला होता आणि मी सतत त्या विषयात होते. करंट कन्सर्न सारखा विषय शिकवत होते. त्याच्यात प्रचंड अभ्यास करावा लागत होता. प्रचंड व्यासंग लागायचा. त्याच्यामुळे माझा तो विषय आपोआप तयार होत होता. त्याच्यासाठी मला वेगळं काही करावं लागलं नव्हतं. आणि मूळ मी जर्नलिझममध्ये काम केलं होतं, प्रिंट मीडियात केलं होतं, उपसंपादक म्हणून. आकाशवाणीला केलं होतं, दूरदर्शनला केलं होतं. याच्यामुळे एक एनालिटिकल व्ह्यू, एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन माझा तयार झाला होता आणि जो मला असं वाटतं, की या परीक्षा देताना अत्यंत आवश्यक असतो. आणि म्हणून माझी जी काही 10-12 वर्षाची सर्व्हिस त्याच्या आधी झाली होती आणि तो जो काही माझा अनुभव होता त्या क्षेत्रातला, त्या क्षेत्रातल्या अनुभवामुळे माझा या प्रशासकीय सेवेचा प्रवेश हा खूपच सुकर झाला. तिथे तुम्ही पुस्तकी अभ्यास काय करताय हे फारसं महत्वाचं नव्हतं. पुस्तकी अभ्यास होत होता, तो झाला होता.
त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, तो तुम्हाला कितपत कळलेला आहे, तो पोहोचवायचा कसा, हे स्किल मला या दोन्ही प्रकारच्या अनुभवातनं मिळालं होतं आणि ते निश्चितपणे या ठिकाणी मला उपयोगी पडलं असं मला वाटतं. अरे वा. प्रवेश सुकर झाला तरीही समोर कोणती आव्हानं ठाकली आहेत किंवा कामाचं स्वरूप काय असणार आहे, कामाचा आवाका कसा असणार आहे, ह्याची तुम्हाला कल्पना नव्हती. मग त्यावेळेला तुम्ही हे कसं निभावून नेलं? खरं सांगायचं तर तो जो पहिला काही महिन्यांचा कालखंड होता, तो माझ्यासाठी एखाद्या म्हणजे भीतीदायक होता. कारण मी कायम पुण्यासारख्या शहरात वाढलेली आहे. फार तर पुणे, मुंबई या शहरांच्या पलीकडे मी जिथे गेलेले नव्हते. माझं पहिलं जे ट्रेनिंगचं ठिकाण होतं ते पुण्याजवळचं राजगुरुनगर होतं. सुदैवानं मला पुणे जिल्हा मिळाला होता आणि त्याच्यातलं राजगुरुनगर म्हणजे खेड तालुका ज्याला म्हणतो, तिथे माझं इनिशियल ट्रेनिंग जे असतं त्या ट्रेनिंगसाठी फील्डवरचं ट्रेनिंग असतं हे. तिथे मला ते मिळालं होतं ठिकाण. मी कधीच खेडेगाव पाहिलं नव्हतं. मला शेत जमीन म्हणजे काय माहित नाही, सातबारा म्हणजे काय माहिती नाही, काय तलाठी काय असतो हे माहित नाही आणि मी खेडेगावच मुळात पाहिलेलं नाही. अशा अवस्थेमध्ये जेव्हा मी राजगुरुनगरमध्ये पहिल्यांदा तहसील ऑफिसमध्ये गेले, तेव्हा मला भयानक भीती वाटली. म्हणजे एसटी स्टँडवरनं उतरून मी तहसील ऑफिसपर्यंतचा जो प्रवास पायी केलाय 5-10 मिनिटाचा, त्याच्यावरनं कुठं आपण येऊन पडलेलो आहे. इतकं घाणेरडं शहर म्हणजे त्यावेळी ते खूप घाण शहर होतं. खूप घाण आहे हे आणि ते तहसील ऑफिस पाहिल्यानंतर अगदी जुनाट बिल्डिंग आणि अशा प्रकारचं वातावरण. त्यावेळी मला पहिल्यांदा वाटलं, "अरे आपला निर्णय चुकला की काय?" मग मी तिथे त्या तहसीलदारांना भेटले. त्या लेडी तहसीलदार होत्या. आज माझी ती खूप चांगली मैत्रीण आहे. त्यांना मी भेटले. मग तिथल्या लोकांशी बोलणं झालं. मग मला एका तलाठ्याकडे ट्रेनिंगला पाठवण्यात आलं. ती जी भाषा होती, बेसिकली मी मराठी भाषा शिकवत होते. त्या पुण्यासारख्या शहरात आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी शिकलेले. त्यामुळे भाषाशुद्धी हा इतका जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा विषय आणि तिथे मला पहिल्यांदा तलाठ्याने हाक मारली, "रावसाहेब बसा ना." तर मला हे इतकं धक्कादायक, रावसाहेब हे काय आहे? म्हणून मी मागे-पुढे वळून पाहिलं, की आपल्या मागे-पुढे कोणी पुरुष आहे का, की त्याला हे रावसाहेब म्हणतायत. मग नंतर त्यांनी मला सांगितलं, की तहसीलदारांना रावसाहेब म्हणतात, तलाठ्याला भाऊसाहेब म्हणतात. आणि मग ती भाषा आणि ते सगळं समजून घेताना मला अक्षरशः रडायला यायचं. म्हणजे कुठून येऊन पडलोय आपण? हे काय आहे? आणि हे कसं आपण निभावून नेणार? आणि मग ते ट्रेनिंग कसं-बसं झालं. ट्रेनिंगच्या बाबतीत निदान एक तरी होतं, की बाबा अटॅचमेंट म्हणतात आमच्याकडे. तलाठ्याकडे एक 10 दिवस, मंडलाधिकाऱ्याकडे, मग तहसीलदारकडे, मग प्रांतांकडे, मग कलेक्टर ऑफिसला, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये काही दिवस जायचं आणि तिथलं कामकाज कसं चालतं हे बघायचं. तुम्ही मुळात प्रशिक्षणार्थी असल्यामुळे लोकं तुम्हाला फार त्यावेळी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही प्रश्न विचारले, तरी लोकांना माहिती असायचं, की ठीक आहे ट्रेनी आहे, ह्यांना काही येत नाही. पण माझ्या बाबतीत प्रॉब्लेम असा व्हायचा, की मी मुळातच 10-12 वर्ष सर्व्हिस करून गेलेली होते. माझ्या बरोबरचे जे ट्रेनी होते ते माझ्यापेक्षा वयाने पण लहान होते. आणि तिथे समोरच्यानी चौकशी केल्यानंतर शिक्षण काय आणि अनुभव हा म्हटल्यावर त्या लोकांच्या अपेक्षा एकदम उंचावायच्या. ही 2-3 डिग्र्या घेऊन आलेली बाई, शिकवून आलेली बाई, माध्यमांमध्ये वावरून आलेली बाई आणि म्हणजे त्यावेळी महसूल खात्यामध्ये मुली ज्या असायच्या त्या फार साध्या असायच्या आणि मी अर्थातच पुण्याची फर्ग्युसनची बॅकग्राऊंड घेऊन गेलेली. त्यामुळे लोकांच्या एकदम वेगळ्या अपेक्षा असायच्या आणि मला मग त्याला उतरणं फार कठीण जायचं. म्हणजे आता सातबारा म्हणजे काय हे या लोकांना कसं विचारायचं आणि विचारलं तर त्यांना वाटायचं की ही काय बाई आहे, हिला साध्या गोष्टी माहित नाहीत. त्यामुळे तो जो एक जवळ-जवळ 6 महिन्याचा कालखंड होता, जो माझ्यासाठी विचारायचं तर आहे, पण विचारायचं कसं? शिकायचं तर आहे, पण शिकायचं कसं? अशा द्वंद्वात गेला. फक्त एक होतं, की मी अत्यंत सिन्सिअर आहे. जितकी बंडखोर आहे, तितकी मी सिन्सिअर आहे. त्यामुळे मी ना शांतपणे त्या कार्यालयात बसून राहायचे आणि काय करतोय समोरचा माणूस, भले तो शिपाई असू दे. तो काय करतोय, त्याचं हालचाल काय, त्याचं वागणं काय, तो काय लिहितोय, त्याने लिहिलेलं नोटिंग काय? मग त्याला विचारायचं, की "मी तुझ्या कपाटातलं दप्तर" दप्तर म्हणजे फायली "बघू का?" त्याने सांगितलं बघा, की मग मी एक-एक फाईल काढून बघायचे, त्या वाचायचे, त्याचा अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. आणि मग हळू-हळू कळायला लागल्यानंतर कॉन्फिडन्स आला. परंतु अजून एक अनुभव मला इथे मुद्दाम शेअर करायचा आहे, की आमच्या पोस्टच्या ज्युनियर पोस्टवरती आम्हाला एक 6 महिने प्रशिक्षण म्हणून त्या पदावर काम करावं लागतं. आणि त्या पदावर काम करत असताना पहिल्याच महिन्यातली पहिलीच मीटिंग आणि निवासी उपजिल्हाधिकारी ती मीटिंग घ्यायचे. आणि आम्ही त्यावेळी नायब तहसीलदार म्हणून काम करायचो. आणि आपल्या तालुक्याचा जो काही आढावा घेतला जाईल त्याला उत्तरं द्यायची. माझा बाकी सगळा अभ्यास खूप चोख असायचा. म्हणजे मी खूप बसून
अभ्यास करून त्यातल्या तरतुदी काय आहेत ते बघून जायचे. पण त्याला एक प्रॅक्टिकल अप्रोच नव्हता. थिओरिटिकल अप्रोच होता. आणि मग असा एक वेगळा प्रश्न सुरू झाला, की हेडक्वार्टरला कोण राहतं? कारण ते पद असं होतं, की निवासी नायब तहसीलदार. म्हणजे तुम्ही तिथे राहणं अपेक्षित असतं. आणि पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला आणि मी प्रामाणिकपणे सांगितलं, की मी त्या तालुक्यात राहते. परंतु मी त्या जिथे ऑफिस हेडक्वार्टर आहे, त्या गावात मी राहत नाही. आणि मग जे काही मला ऐकावं लागलं ते अनपेक्षित होतं. म्हणजे मी असं कधीच कोणाकडनं ऐकलं नव्हतं. आणि नंतर माझ्या नंतरचे जे उरलेले 12 लोकं होते, त्या 12 लोकांनी धडाधड सांगितलं, आम्ही तिथे राहतो वगैरे. त्यातला एकही जण राहत नव्हता हे मलाही माहिती होतं. हा मी जो म्हटलं, की प्रॅक्टिकल अप्रोच मला नव्हता. मी आपलं खरं बोलले आणि मोकळी झाले. आणि त्याच्यानंतर लिटरली मी तिथे राहायला लागले आणि तो प्रामाणिकपणा ठेवला तिथे. पण त्या दिवशी मी जे काय ऐकलं, केवळ आपण राहत नाही म्हणून, ते इतकं इन्सल्टिंग होतं. आणि त्या त्या दिवशी त्याच्या पुढचा एक आठवडाभर मला असं वाटत होतं, की आपण या सर्व्हिसमध्ये नाही राहू शकत. आपण ही नोकरी सोडली पाहिजे. पण नंतर त्याच व्यक्तीच्या हाताखाली ही गोष्ट मी जी सांगतेय ती 2004 ची आहे. आणि त्याच व्यक्तीच्या हाताखाली मी 2014 ला काम केलं. आणि काही काळातच, एक 7-8 महिन्यातच त्यांची ट्रान्सफर झाली. त्यावेळी जाताना त्यांनी सांगितलं, की "विजया, मी पाहिलेली तू सर्वोत्तम अधिकारी आहेस." अरे वा, आणि मग मला वाटतं हा प्रवास मोठा होता, पण तो असा झालाय म्हणजे. खूप सुंदर आणि खूप वैविध्यपूर्ण अनुभवातनं गेलाय तुम्ही, नक्कीच. आणि त्याचा आज हे अनुभव आम्हाला ऐकताना यातनं खूप शिकायला मिळणार आहे. कामाचं स्वरूप जेव्हा सुरू झालं ट्रेनिंग नंतर, तर तुम्ही कुठल्या विभागासाठी काम करत होतात सुरुवातीला आणि कुठे? मी महसूल विभागात तहसीलदार म्हणून काम करत होते. जे पहिलं पोस्टिंग माझं होतं ते ज्या ठिकाणी मी ट्रेनिंग घेतलं होतं, राजगुरुनगर मी मगाशी म्हटलं, त्या खेड तालुक्यामध्येच मी पहिल्यांदा तहसीलदार म्हणून जॉइन झाले. आणि सुदैवानं मी म्हटलं तसं अगदी प्रत्येक शिपायाकडे सुद्धा बसून मी शिकत गेल्यामुळे त्या तालुक्याचा मला खूपसा आवाका ऑलरेडी माहिती होता. आणि त्यामुळे माझं तिथला 3 वर्षांचा जो कालावधी होता तो फार सुखदायी गेला. आणि चॅलेंजिंग होताच. आणि मला असं वाटतं, की या सर्व्हिसमध्ये यायला आपण लायक आहोत, फिट आहोत. हा कॉन्फिडन्स मला त्या पोस्टिंगने दिला. अरे अ, वा. तो काळ होता इलेक्शनचा. 2004च्या विधानसभा इलेक्शन, लोकसभा झाल्या होत्या आणि विधानसभा इलेक्शनच्या तोंडावरती मी त्या तालुक्यामध्ये गेले. आणि तहसीलदारला खूप मोठं काम करावं लागतं इलेक्शनच्या याच्यामध्ये. आणि पहिलीच पोस्टिंग. आणि त्या काळामध्ये माझ्यापेक्षा वयानं लहान असणारे मला बॉस होते, प्रांत. आणि ते सगळं शिकणं हा खूप आनंददायी अनुभव होता. मुळात तो तालुका खूप चांगला होता. महसूल खात्याला तुम्हाला माहिती असेल कदाचित, की खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला लागतात. म्हणजे आम्ही जवळ-जवळ 150 कायद्यांच्या अंतर्गत काम करतो. जातीचे दाखले देण्यापासून किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट देण्यापासून ते पुनर्वसनाच्या विषयापर्यंत. आणि एक-एक चॅलेंज मला त्या तालुक्यामध्ये असं मिळत गेलं, की त्याच वेळी आळंदी, एकीकडे आळंदी आणि दुसरीकडे भीमाशंकर. तो तालुका अशा विस्तारामध्ये सामावलेला आहे. आळंदीला यात्रा असते कार्तिकीची आणि शिवरात्रीचा मोठा महोत्सव असतो भीमाशंकरला. त्यामुळे यात्रांचं व्यवस्थापन, आणि मांढरदेवीचा प्रकार नुकताच घडला होता. त्यामुळे यात्रांचं व्यवस्थापन आणि त्याच वेळी आळंदीच्या सीओचा म्हणजे मुख्याधिकाऱ्यांचा ॲडिशनल चार्ज माझ्याकडे आला. जवळपास 9 महिने मी तो सांभाळला. माझं हेडक्वार्टर आणि त्यातलं अंतर होतं 26 किलोमीटरचं. आणि मांढरदेवीच्या पार्श्वभूमीवर कार्तिकीची यात्रा भरणार होती आणि त्या यात्रेचं नियोजन करण्याचं काम माझ्याकडे होतं. आणि संपूर्ण मंदिर परिसराला अतिक्रमणांचा विळखा होता. जवळ-जवळ 100-150 अतिक्रमणं होती. आणि ती 100-150 अतिक्रमणं काढणं हा त्या यात्रेच्या नियोजनातला पहिला टप्पा होता. मुख्याधिकारी म्हणून पण आणि तहसीलदार म्हणून पण ही दोन्ही कामं मला करायची होती. आणि अक्षरशः 2 लोकं बरोबर, 1 जेसीबी, पोलीस प्रोटेक्शन नाही, अशा परिस्थितीत 1.5 दिवसामध्ये मी ती 100च्या 100 अतिक्रमणं काढली. त्यातला एक बापरे! भाग असा होता, की त्याच्या परिणामांची मला जाणीव नव्हती. आपण काय करतोय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, आपल्याला काय त्रास होऊ शकतो, याची जाणीव मला मुळात नव्हती. आणि ती बंडखोरी, त्यामुळे मी ते धडाक्याने काम करून मोकळी झाले. आणि मग तो पहिलाच अनुभव असा होता, की एकीकडे खूप अप्रिसिएशन, की आजपर्यंत जे काम कोणी केलं नाही आणि 100 अतिक्रमणं एकाच वेळी काढली, मंदिर परिसर मोकळा झाला. आणि दुसरीकडे ज्यांना विस्थापित केलं, त्या लोकांचे शिव्याशाप. आणि मग त्याच्या निषेधार्थ म्हणून आळंदी माझ्या निषेधार्थ बंद, घेराव. आणि मग त्याच्यातनं बाहेर पडून नंतर एक काळ असा होता, की त्याच आळंदीत माझा चांगल्या कामासाठी सत्कार झाला.
पण तो पहिला अनुभव होता. मला असं वाटतं की मला एस्टॅब्लिश तहसीलदार म्हणून एस्टॅब्लिश होता आलं. आणि मग नंतर इतके प्रश्न होते त्यावेळी. खाजगी उद्योगांसाठी जमीन संपादन करणं, एसीझेड हे सुरू झालं होतं. आणि असा एक मोठा एसीझेडचा प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जागा दाखवणं, त्याचं संपादन करणं, निगोशिएशन करून लोकांना तयार करणं हा एक प्रश्न. दुसरी आदिवासींचं बाहुल्य असणारा तो प्रदेश होता. कातकरी समाज खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्यांना जातीचे दाखले द्यायचे किंवा वंचित घटकांपर्यंत पोहोचायचं. जवळजवळ 198 गावं होती माझ्याकडे. आणि रोज 100 किलोमीटर तरी किमान मी प्रवास करायचे. सकाळी 9ला दिवस सुरू झाला की मी तासभर ऑफिसला बसायचं, मग फिरती करायची, 4 वाजता पुन्हा ऑफिसला यायचं आणि मग त्याच्यानंतर एक 9-9:30 पर्यंत काम करायचं पुढचं. असं ते काम करत गेल्यानंतर तालुक्यातला अक्षरशः मला गाव अन गाव, गल्ली न गल्ली, माणूस अन माणूस माहीत झाला. आणि मग तो आत्मविश्वास यायला लागला आणि काही प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवू शकलो त्या कालखंडात. आणि मला खूप म्हणजे माझा तो पहिला जो पोस्टिंगचा अनुभव आहे, तो इतका चांगला आहे, की आजही ती लोकं इतकं प्रेम करतात, की काही ठराविक दिवसांना, वाढदिवसाला आठवण काढतात. "मॅडम तिथं मासवडी नावाचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. मॅडम डबा पाठवून देऊ का?" असं आजही लोकं विचारतात. म्हणजे मला आता 2007ला मी खेड सोडलं. पण आजही त्या लोकांचे फोन येतात आणि तो पोस्टिंगचा अनुभव मला आपण ही सेवा करू शकतो. चांगला अधिकारी म्हणून काम करू शकतो. असं मला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास देणारा असं माझं ते पोस्टिंग होतं. अरे वा, खूपच छान. पण शासकीय अधिकारी म्हणून काम करताना दबाव असतो, नंतर जनतेचा नकारात्मक प्रतिसाद असतो. आता जसं तुम्ही यात्रांबाबतीत सांगितलंत तसं, किंवा अवतीभोवती तुमच्या अनेक अधिकारांचे गैरवापर करणारे लोक असतात. मग अशा वेळी या परिस्थितीत ठाम राहणं किंवा आवश्यक ते बदल घडवून आणणं हे तुम्हाला कसं शक्य झालं? खरं सांगू का, की प्रशासकीय सेवेत किंवा कुठेही तुम्ही काम करत असताना तुम्हाला खूप नकारात्मकतेला सामोरं जावं लागतं, दबावांना वेगवेगळ्या सामोरं जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि विशेषतः ज्यावेळी महसूल खात्यामध्ये तहसीलदार सारख्या पदावर तुम्ही काम करता, त्यावेळी अ, खूप विरोध तुम्हाला सहन करावा लागतो. ज्यावेळी तुम्ही कायद्याच्या चौकटीत काटेकोरपणे काम करायला जाता, त्यावेळी काही विशिष्ट घटकांकडनं दबाव निश्चितपणे येतो. पण ह्या घटकांचं प्रमाण किंवा संख्या ही कमी असते आणि कायद्याच्या चौकटीत जेव्हा तुम्ही काम करून जनसामान्यांना न्याय देण्याचा किंवा त्यांचं काम करण्याचा आणि त्यांना सन्मानाने वागवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी त्यांचा पाठिंबा प्रचंड असतो. म्हणजे मी खेडनंतर लगेचच पुणे शहरला आले आणि पुणे शहर हा आणखी एक वेगळा अनुभव होता. म्हणजे इथे एकदम सुशिक्षित, एकदम जाणकार, एकदम बुद्धिमान माणसं आणि एक टोकाचा अनुभव होता. दोन्ही ठिकाणचे दबाव मी अनुभवलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातनं येणारे दबाव आहेत, नागरिकांमधनं येणारे दबाव आहेत. पण दोन्ही ठिकाणच्या बाबतीत किंवा आजही मी जिथं-जिथं काम केलंय, त्या सगळ्या बाबतीतला माझा अनुभव हा आहे, की काही ठराविक एलिमेंट्स कडनं, ठराविक घटकांकडनं तुम्ही अशा प्रकारे काम करू नये, ज्यांचे इंटरेस्ट हॅम्पर होतात. अशा लोकांकडनं ज्यावेळी दबाव येत असतो, त्याच वेळी तुम्ही ते काम करावं आणि ते तुम्ही केलंच पाहिजे, याच्यासाठी तुमच्या पाठीमागे उभा राहणारा वर्ग हा खूप मोठा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, की तो दबाव सहन करणं किंवा त्या दबावाला सामोरं जाऊन सुद्धा आपलं काम आपल्या चौकटीप्रमाणे करणं, हे अधिकाऱ्याला शक्य होतं. अर्थात खूपदा असं होतं, की कशासाठी करतोय आपण हे? आणि सोडून द्यावं आता, रजेवर जावं, असं वाटण्या इतपत किंवा नोकरी सोडावी, असं वाटण्या इतपत सुद्धा वाईट अनुभव येतात. पण त्याच वेळी मी म्हटलं तसं, एखादा असं म्हणतो, की "ताई, तू माझ्यासाठी काहीतरी केलंस." तर मला असं वाटतं ती पावती त्या दबावापेक्षा खूप मोठी असते. त्यातनं होणाऱ्या त्रासापेक्षा खूप मोठी असते. आणि मग वेगळी उभारी धरायचा प्रश्नच येत नाही. तो समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसणारा एक कृतज्ञतेचा भाव किंवा त्याच्या ओठावर आपल्यामुळे आलेलं हसू, ही माझी सर्वात मोठी एनर्जी आहे. अरे वाह! खूप छान. पुण्यात असताना तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम तुमच्याकडे होतं. तर त्याच्याबद्दल विस्तारात सांगा ना? म्हणजे नेमकं काय स्वरूपाचं काम असतं हे? अ, आता आमच्या पदाला असं असतं, की महसूल खात्याचे आम्ही मूळ अधिकारी, परंतु आम्ही प्रतिनियुक्तीवर वेगळ्या ठिकाणी काम करू शकतो. मी 2012ला ज्यावेळी प्रमोशन झालं, माझं उपजिल्हाधिकारी झाले आणि माझं पहिलं पोस्टिंग हे नागपूरला झालं.
आणि नागपूरवरनं मी परत पुण्यात आले आणि त्यावेळी माझे वडील कॅन्सर पेशंट आहेत आणि त्यांची तब्येत खूप गंभीर होती आणि त्यामुळे मला पुण्यात राहणं आवश्यक होतं आणि म्हणून मी प्रतिनियुक्तीवरती पोस्टिंग घेतलं आणि पहिलं मी ज्याला लोक निगडी प्राधिकरण म्हणून ओळखतात त्या ठिकाणी मी पहिल्यांदा काम केलं आणि तो टेन्युअर पूर्ण झाल्यानंतर मी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आले. इथे साधारणतः अशा स्वरूपाचं काम आहे की ज्या मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना झोपडपट्टीतनं उठवायचं आणि फ्लॅटमध्ये न्यायचं. मग त्यांच्या त्याच जागेवरती किंवा अन्यत्र त्यांना फ्लॅट बांधून दिले जातात आणि त्या ठिकाणी ते मोफत असतात आणि त्या ठिकाणी त्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करायचं. मग त्या लोकांची पात्रता ठरवायची. हा पहिला भाग आहे की कोण त्या पुनर्वसनाला पात्र आहे ही पात्रता ठरवायची. ती पात्रता निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या जागेत बांधकाम जर करायचं असेल किंवा नसेल तरी सुद्धा तो झोपडपट्टीचा परिसर रिकामा करायचा. एविक्शन करायचं लोकांचं म्हणजे त्यांना बाहेर काढायचं, झोपड्या पाडायच्या आणि तो पूर्ण भूखंड मोकळा करायचा. आणि हा अत्यंत मानसिकदृष्ट्या क्लेशदायी असा अनुभव होता. एकतर ज्या वर्गात आणि माझ्याकडे पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या अशा झोपडपट्ट्यांचा भाग होता. भवानी पेठ, रास्ता पेठ हा पेठांचा जो भाग आहे हा सगळा माझ्याकडे होता की जी खूप दाट लोकवस्ती आहे आणि खूप जुन्या झोपडपट्ट्या आहेत आणि त्या लोकांना तिथनं बाहेर काढावं लागायचं. त्यांची पात्रता ठरवताना काही लोक अपात्र ठरायची. त्यांना जबरदस्तीने आम्हाला एव्हिक्ट करायला लागायचं. पोलीस बंदोबस्त घेऊन, बुलडोझर घेऊन ते काम करावं लागायचं. तर तो अनुभव अत्यंत क्लेशदायी असायचा. आणि मग नंतर या लोकांचे मोर्चे, त्यांचे उघड्यावर पडलेले संसार हे सगळं फेस करणं म्हणजे हा अनुभव मी खरंच सांगते खूप क्लेशदायी असतो. परंतु तीच लोक जेव्हा एखाद्या चांगल्या इमारतीत राहायला जातात, त्यांचं जीवनमान थोडंसं उंचावलं जातं आणि तो झोपडपट्टीचा घाणेरडा दिसणारा परिसर सुंदर होतो, तिथं इमारत उभी राहते किंवा आणखी काही उभं राहतं, तेव्हा मग आपण केलेलं काम त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. पण ते एक वेगळ्या प्रकारचं निश्चितपणे खूप वेगळ्या प्रकारचं काम होतं आणि मला असं वाटतं मी खूप त्यावेळी मानसिक तणावाखाली सर्वात जास्त काळ माझ्या सर्व्हिस मधला त्या 2 वर्षाच्या काळामध्ये काढलेला आहे. आणि हे करत असताना लोकांचं समुपदेशन सुद्धा करायचं. हे सगळंच अवघड असं काम होतं आणि हे सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या लोकांकडनं करून घ्यायचं. अरे असं बापरे. तो कामाचा अत्यंत क्लिष्ट भाग होता. जवळजवळ 2 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं. अरे वा. पण मग या काळात स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही काय काय केलं? सर्वात महत्वाचा भाग आहे ना, मी जसं म्हटलं की मी कायम स्वतःला शोधत राहते आणि मला असं वाटतच नाही की आपण पूर्ण स्वतःला गवसलो. त्यामुळे कुठलंही पोस्टिंग असू देत, शहर कुठलंही असू देत, मी तो स्वतःचा शोध कायम चालू ठेवते आणि मग त्याच्यासाठी जे जे करता येईल ते मी करत राहते आणि ते करणं ही माझ्यासाठी एनर्जी राहते. या सगळ्या प्रवासामध्ये मी एक केलं की मी शैक्षणिकदृष्ट्या स्वतःला अपग्रेड करत गेले. म्हणजे माझं एम ए एम फिल तर झालेलं होतंच, पण मग मी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर LLB केलं कारण ती माझ्या सर्व्हिसची रिक्वायरमेंट होती असं मला वाटलं. सर्व्हिसमध्ये मी LLB केलं आणि त्याच्यानंतर लगेचच मग हा विशेषतः असं तणावाच्या कालखंडात मला असं वाटलं की नाही आपल्याला स्वतःलाही समजवावं लागतंय, लोकांनाही समजवावं लागतंय आणि कुठेतरी आपण आता त्या फील्डकडे पण वळलं पाहिजे आणि म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हा केला आणि त्याचं मी थोडंसं प्रोफेशनली काम सुद्धा सुरू केलं. हे सगळं करताना तुम्ही ज्यावेळी स्वतःला अपग्रेड करता त्यावेळी आपोआपच या सगळ्या गोष्टींपासून दूर जाता. आणि जो काही वेळ मिळत असेल तुम्हाला, आता आमची सर्व्हिस म्हणायला 10 ते 6 असते, पण आम्ही मिनिमम 10 ते 12 तास नक्की काम करतो. मग फॅमिलीला वेळ देऊन आपल्याला जो काही वेळ मिळतो तो असं वेगवेगळ्या दृष्टीने स्वतःला अपग्रेड करत राहिलं आणि काही नसलं तर चक्क लोळत राहिलं ना तरी सुद्धा मी बऱ्याचदा फ्रेश होत जाते. आणि मग या मानसिक तणावापासून बाहेर पडण्यासाठी मग विशेषतः मी काउन्सिलिंगचा डिप्लोमा केल्यानंतर ते ऑन ऑफ करायला मला जमायला लागलं. त्याची एक इतिहास असा सुद्धा आहे की ज्यावेळी मी शैक्षणिक क्षेत्रात काम करायचे, मी एकाच वेळी 2-3 महाविद्यालयांमध्ये शिकवत होते सुरुवातीच्या कालखंडात. हे सकाळी बातम्या द्यायच्या. 7:05च्या बातम्या देऊन झाल्या की मी 7:30ला रिकामी व्हायचे. 7:45ला मी फर्ग्युसनला लेक्चर घ्यायचे. ज्युनियर कॉलेज सायन्सला. ते झाल्यानंतर ज्युनियर कॉलेज आर्ट्सला घ्यायचे. तिकडनं मी SNDT ज्युनियर कॉलेजला ऑफिस मॅनेजमेंटचं मराठी शिकवायचे इंग्लिश मीडियमच्या मुलांना आणि ते झाल्यानंतर मी सिनियर कॉलेजला शिकवायचे आणि सिनियर कॉलेज संपल्यानंतर MA ची लेक्चर्स घ्यायचे. तर प्रत्येक वर्गावर शिकवताना एकच जरी अभ्यासक्रम शिकवायचा असला तरी तो शिकवताना
मराठी मीडियमचा मुलगा इंग्लिश मीडियमचा आहे, या अमक्या कॉलेजचा तमक्या कॉलेजचा, किंवा ज्युनियर कॉलेजवरनं सिनियर वरनं एम ए, हे ऑन ऑफ करायला मी त्यावेळी शिकले होते. ते स्किल मला नंतर या ठिकाणी उपयोगी पडलं. आणि ऑफिसमधनं बाहेर पडताना ऑफिसमधले विषय डोक्यातनं ऑफ करून टाकायचे, त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. वा. घरी असताना आवश्यक गोष्टी ऑफिसशी रिलेटेड निश्चित करायच्या, पण ते टेन्शन कॅरी करायचं नाही. हे शिकल्यामुळे मला वाटतं तो थोडासा बॅलन्स सांभाळता आला. आणि तो जिथं जिथं बिघडला तिथं तब्येतीवर परिणाम व्हायला लागल्यावर जाणीव झाली, की आपोआप त्याच्यातनं मग स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करून बाहेर पडायला मी शिकले. आणि काउन्सिलिंगच्या तुमच्या कामाच्या मी पुढे येणारच आहे, ते प्रश्नात ओघात येईलच त्या कामाबद्दल. पण मला हे आधी जाणून घ्यायचंय की डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढली असणार आहे निश्चित, आणि कामाचं स्वरूपही बदललं असणार आहे. तर ते त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने काम करत होता, किंवा कोणती जबाबदारी वाढली होती, कशा प्रकारे? मुळात कसं माहितीये का, महसूल खात्याच्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करावं लागतं. म्हणजे जरी आम्ही तहसीलदार म्हणून काम करत असू तरी सुद्धा आम्हाला आर्थिक क्षेत्रापासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंत सगळ्या क्षेत्रात काम करायला लागतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही तहसीलदार असा किंवा उपजिल्हाधिकारी असा, कामाचा व्याप तुमचा कायमच चढताच राहतो. आणि आजकाल तर आपण बघतो की नवनवीन विषय येतात. आता पीएम किसान सारखा विषय आहे, नवीन येणारा विषय सगळा महसूल डिपार्टमेंटकडेच येतो. उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर कामाची व्हरायटी आणखीन वाढली. भूसंपादनाचं काम मी जसं नागपूरला केलं, तिथं माझ्याकडे 6 चार्ज होते वेगवेगळ्या प्रकारचे. भाषेपासून वेगळा विषय, किंवा दप्तर ज्याला म्हणजे आमचं संकलन असतं वेगवेगळी, त्याच्यातल्या भाषेपासून सगळं वेगळं होतं. खरंच चॅलेंजिंग मी जे म्हणते ना, की आमच्याकडे आपल्या पदाच्या अनुषंगाने 2 प्रकारची कामं असतात, कार्यकारी आणि अकार्यकारी. आता मी ज्या पदावर आहे ते कार्यकारी पद आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या तालुक्याचा तहसीलदार किंवा एखाद्या उपविभागाचा प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतात, ते कार्यकारी पद असतं. आणि तिथे तुम्हाला प्रचंड काम करावं लागतं. म्हणजे अगदी सामान्य भाषेत सांगायचं तर तुम्ही एका 2 तालुक्यांचे कलेक्टरच असता. तसेच अधिकार तुम्ही त्या 2 तालुक्यांपुरते सगळे अधिकार वापरत असता. आणि म्हणून हे जे काम आहे, या कामाची व्याप्ती जे मी आता करतेय ती प्रचंड आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्धन्यायिक कामकाज, जसं कोर्टाचं कामकाज चालतं तसंच आमच्याकडे सुद्धा एक कोर्ट असतं, अर्धन्यायिक कोर्ट असतं. तिथे काम करायचं, दंडाधिकारी म्हणून काम करायचं, लॉ अँड ऑर्डरच्या प्रश्न हाताळायचा, महसूल वसुलीचं कामकाज करायचं, गावठाणांचे प्रश्न असतात, पुनर्वसनाचे प्रश्न असतात, आपत्ती निवारण हा फार मोठा विषय असतो. म्हणजे या पोस्टिंग मधला माझा तर तो महापुराचा अनुभव आणि त्याच्या पाठोपाठचा कोरोनाचा अनुभव, हा याच्यातला मी म्हणेन की माझ्या दृष्टीनं तो लँडमार्क होता. तर अशी विविध प्रकारची कामं आम्हाला करावीच लागतात. आणि ही स्किल्स सुद्धा मी खरं सांगू का, काम करता करता डेव्हलप होतात. ती कोणी जन्मजात घेऊन येत नाहीच. परंतु ह्या कामाचं स्वरूपच असं आहे. इलेक्शन हे तर त्याच्यातलं इतकं महत्वाचं काम आहे. एक इलेक्शन तुम्ही केलीत ना, तर तुम्ही जगातलं कुठलंही काम करू शकाल. कारण ते टाइम बाउंड आणि नियमांच्या चौकटीतलं असतं. त्यामुळे इलेक्शन तुम्ही एकदा केली की जगातलं कुठलंही काम तुम्ही करू शकता. आणि म्हणून मला फार अभिमानाने सांगावंसं वाटतं की आम्ही महसूल अधिकारी खरोखर म्हणजे जगातलं कुठलंही काम करू शकतो. मीच नाही, माझे सगळेच सहकारी अगदी शांततेत ते काम करू शकतात. नक्कीच, नक्कीच. आता पुराचा विषय निघाला त्यावरनं. गडिंग्लजमध्ये असताना म्हणजे आजही तुम्ही तिथेच आहात, पण तिथे असताना जी पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला तुम्ही भरपूर सक्रिय होतात त्या काळात आणि दिवस-रात्र झटत होतात. तर त्या अनुभवाविषयी आम्हाला सांगा. 2019 मी 2018च्या ऑगस्ट महिन्यात म्हणजे 31 ऑगस्टला जॉईन झाले इथे. पुण्यापासून 320 किलोमीटर असणारं हे गाव आहे, कर्नाटक बाउंड्रीला आहे. आणि माझं हेडक्वार्टर आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर ते गडिंग्लज हे अंतर 80 किलोमीटर आहे. आणि माझ्याकडे 2 तालुके आहेत, गडिंग्लज एक आणि चंदगड एक. चंदगड पासून इथून गोवा 150 किलोमीटर आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हे किती लांब आहे. आणि दोन्ही कर्नाटक बाउंड्रीला लागून असणारी गावं आहेत. सर्वात दूर असणारं माझं चंदगड गाव आहे, जिथनं 125 किलोमीटर हेडक्वार्टर पासून आम्ही आहोत. आणि 2019च्या जून महिन्यापासून अचानक पावसाला सुरुवात झाली. आणि नगरपालिकेची इलेक्शन लागलेली होती. आणि मी गडिंग्लज हे माझं हेडक्वार्टर आहे, मी तिथे राहते, माझं ऑफिस तिथे आहे. चंदगड हा माझा दुसरा तालुका आहे. आठवड्यातले काही दिवस मी तिथे जाते कामासाठी, 2 दिवस. आणि तसं कामानिमित्त जात असताना इथून 22 किलोमीटर अंतरावरती मला लक्षात आलं, ओढ्याला पूर आला होता, तिथून गाडी पुढे जाऊ शकत नाही. संभाव्य सगळे रस्ते मी पाहिले आणि तोपर्यंत अंदाज नव्हता. रात्रभर पाऊस पडला होता, परंतु
किती पुराची परिस्थिती याचा अंदाज आम्हाला आला नव्हता. आणि तो दिवस मला 11 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत चंदगडच्या ऑफिसला पोहोचायचं होतं, नॉमिनेशन स्वीकारायची होती. आणि मी निघाले होते 8:30 वाजता. एक पाऊण तासाचा रस्ता होता. सगळेच्या सगळे रस्ते बंद होते. आणि हे इतकं शॉकिंग होतं. सगळ्या ओढ्यांना पूर आले होते आणि किमान गुडघ्याभर पाणी होतं. शेवटी त्याच गुडघ्याभर पाण्यातनं लोकांना आम्ही सांगितलं, की पाठीमागे सगळे एक 10-12 माणसं आमच्या गाडीला पाठीमागनं लटकली. त्याच्यामुळे पाण्याला फ्लो खूप वेग खूप होता. त्यामुळे गाडी वाहून जाऊ नये म्हणून एक 10 लोकं मागनं गाडीला लटकली. त्या पाण्यातनं मी गाडी काढली. पहिलं इलेक्शनचं कामकाज केलं आणि तालुक्याचा अंदाज घेताना लक्षात आलं, की सगळे रस्ते दुपारी 4 पर्यंत बंद झाले होते. आणि त्याच्यानंतरचा जवळ-जवळ एक महिनाभर मी सांगते, की न भूतो न भविष्यती अशी आपत्ती मी अनुभवली. चंदगडला रोज जावं लागायचं. जो हार्डली 45 किलोमीटरचा माझा रस्ता होता, तो मला जवळ-जवळ 125 किलोमीटर फिरून जावं लागायचं. बऱ्याच ठिकाणी हे असंच असायचं. तोपर्यंत गडिंग्लज मधली काही गावं पाण्याखाली गेली, चंदगडमधली गावं पाण्याखाली जायला लागली आणि मग लोकांना आणि माझे दोन्ही तहसीलदार नवीन होते. त्यामुळे लोकांना तिथनं हलवणं, काही वेळेला सक्तीनं, काही वेळेला प्रेमानं, हे सगळं करणं आणि सर्वात महत्त्वाचं आणि वाईट गोष्ट म्हणजे आमची कनेक्टिव्हिटी जिल्हा मुख्यालयाशी पूर्ण तुटली. म्हणजे सगळ्या फोन लाईन्स बंद झाल्या. BSNLची काही लाईन्स चालू होत्या आणि माझ्या घरी BSNLचा लँडलाईन आहे. तो चालू होता. हे वगळल्यास मोबाईलला तर नेटवर्क असण्याचा प्रश्न नव्हता. सगळे रस्ते बंद झाले होते. आम्ही कोल्हापूरला जाऊ शकत नव्हतो. कोल्हापूरशी फोनवरती कॉन्टॅक्ट करता येणं शक्य नव्हतं. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती. साधी बोट सुद्धा नव्हती. एकमेव बोट गडिंग्लजला होती आणि कोवाड नावाचं इथं रणजित देसाईंची जी जन्म आणि कर्मभूमी आहे, ते गाव. तिथं ते जवळ-जवळ खूप मोठ्या व्यापारी बाजारपेठ आहे ती आणि खूप मोठा एरिया त्यातला पाण्याखाली गेला होता आणि तिथे एक 30-35 लोकं अडकून राहिली होती. आणि त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे बोट सुद्धा नव्हती. एकमेव बोट होती, ती पण पंक्चर झाली, खराब झाली. दुसरी बोट येणं शक्य नव्हतं कारण रस्ते सगळे बंद झाले होते. पिळणी नावाचं एक माझं चंदगडमधलं गाव आहे, ज्याला नदीचा चारी बाजूंनी वेढा पडतो. तिथे एक प्रेग्नंट महिला होती आणि तिची ड्यू डेट होती आणि तिला खाली आणायचं, काही ऐनवेळी झालं तर काय? असा प्रश्न होता. फाटकवाडी नावाचं एक धरण अगदी कॉर्नरला आहे. मध्येच कोणीतरी अफवा पसरवली की ते धरण फुटलंय. इतका केओस झाला होता. आणि त्या काळामध्ये म्हणजे राहणं, खाणं, पिणं हे तर सोडूनच द्या, पण निर्णय घेणं, अंगावरचे कपडे बदलणं, झोपणं हे सुद्धा शक्य नसायचं. म्हणून मी शेवटी चंदगडच्या ऑफिसमध्ये अँटी चेंबरमध्ये बेड मागवून ठेवला होता. मी तिथेच असायचे दिवसभर. तिथेच काहीतरी जेवायचं. नाही मिळालं तर तसंच उपाशी-तापाशी गाडीत पाणी असलं तर असलं, नाही तर फिरायचं. आणि फाटकवाडीच्या धरणाबाबत मी बोलत होते, तो अक्षरशः 750 लोकांना आम्ही एका रात्रीत जवळ-जवळ 8 ते 10 गावांमधल्या 750 लोकांना एका रात्रीत आम्ही खाली आणलं. मंदिरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, कपड्या-लत्त्याची व्यवस्था केली. हे ठिकठिकाणी होत होतं. प्रत्येक गावातनं पूरबाधित लोकांना काढायचं, शाळांमध्ये व्यवस्था करायची, खाण्यापिण्याची व्यवस्था करायची. बाहेरनं कुठूनही मदत येऊ शकत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये इथे एक प्रेग्नंट महिला अडकलीये, तिथं 30 लोकं अडकली आहेत. मला हेलिकॉप्टर हवं होतं. जिल्हा प्रशासनाशी माझा संपर्क रात्री 2 नंतर होऊ शकायचा. ज्यावेळी मी घरी यायचे, कधी माझ्या गडिंग्लजच्या बंगल्यावर यायचे, त्यावेळी लँडलाईनवरती संपर्क करायचा. मला हेलिकॉप्टर हवंय किंवा मला बोट हवी आहे. मला एका परिस्थितीत म्हणजे सगळेच हेल्पलेस होते. कारण कोल्हापूरमध्ये तर इतका मोठा पूर होता, की म्हणजे टोकाच्या तालुक्यांकडे लक्ष देणं सुद्धा शक्य नव्हतं. मग बेळगावशी संपर्क करा आणि अशा बऱ्याच माध्यमातून मग शेवटी आम्हाला बोट उपलब्ध झाली. आणि मला आजही तो दिवस आठवतोय, की अक्षरशः गमबूट घालून आम्ही लोकांना तर कसं बाहेर काढलं होतं. जी मोठमोठी स्वयंपाकाची पातेली असतात, त्यांना दोर बांधून पहिलवान लोकांनी ते ओढून धरायचे, इकडे-तिकडे बांधायचे आणि पातेल्यातनं बसून लोकांना बाहेर काढायचं. तो पॅटर्न नंतर खूप फेमस झाला होता. त्याच्यावरती कोणीतरी छोटी स्टोरी पण केली होती. आणि ह्या शेवटच्या 30 लोकांना काढताना मात्र मग आम्हाला अक्षरशः सगळे स्टंट्स म्हणतो तसे मी केलेले आहेत, की इमारतीवरती चढून जाणं, 2 इमारतींवरती फळ्या टाकणं, त्या फळ्यांवरनं चालत जाणं आणि प्रत्येकाला त्यावेळी टेन्शन असायचं. कारण त्यांच्या दृष्टीनं प्रांत मॅडम आहेत, या पडल्या, यांना लागलं तर काय? त्यामुळे अख्खं गाव आपली काळजी करतंय आणि आपण त्या 30 लोकांची काळजी करतोय. पण सुदैवानं आम्हाला ती बोट मिळाली आणि त्या 30 लोकांना आम्ही सोडवू शकलो. त्या प्रेग्नंट महिलेला सुद्धा आम्ही वेळेत बाहेर काढलं आणि दुसऱ्या दिवशी तिने एके गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे त्या काळात जे काही आम्ही अनुभवलं ते इतकं मला असं वाटतं, की खरं तर माझ्यातल्या सगळ्या क्षमतांचा त्यावेळी कस लागला आणि आपण काय, काय, काय करू शकतो हे मला खरं तर तेव्हा कळलं.
आणि खरं सांगू नंदिनी, तो पिरियड असा होता की त्या काळाने मला ओळख दिली आणि या जनतेचं इतकं अफाट प्रेम दिलंय मला. वा. मला इथे माऊली म्हणतात काही लोक, आणि मला अजूनही आठवतंय की पाटकवाडीच्या लोकांना जेव्हा आम्ही खाली आणलं होतं, तर माझा एक आग्रह असतो की या अशा लोकांशी आपण नेहमी पर्सनली बोललं ना की त्यांना तो धीर येतो. त्यामुळे पहिल्या रात्री जेव्हा आम्ही स्वयंपाक बनवायला सांगितला होता स्वयंसेवी संस्थांना, तेव्हा मी त्या लोकांना वाढत होते. तर एक आजी माझ्या खूप गळ्यात पडून त्यावेळी रडली, आणि माझं कसं होणार, माझी गुरं तिथं राहिली आहेत वगैरे. तिची गुरं सुद्धा आम्ही नंतर खाली आणली, आणि जाताना मात्र तिने माझ्या डोक्यावरती दोन्ही हात ठेवून डोळ्यात पाणी आणून आशीर्वाद दिला, आणि तो माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं बक्षीस आहे असं मला वाटतं. वा, खूप सुंदर. म्हणजे मी एकीकडे प्रश्न हा विचारणार होते आता तुम्हाला, की हे सगळं करताना एक स्त्री म्हणून तुम्हाला मर्यादा वाटत होत्या का? पण आता असं वाटतंय, की उलटं स्त्री म्हणून तुम्हाला जास्त ताकद मिळाली या सगळ्याची लढताना, असं कुठेतरी आता हे सगळं ऐकताना वाटतंय. आणि आमची अशी जरूर रिक्वेस्ट आहे, की या सगळ्या अनुभवांचं तुम्ही संकलन करून एक सुंदर पुस्तक भविष्यात आम्हाला द्यावं. कारण तो अनुभव नक्कीच सगळ्यांना प्रेरणा देणारा ठरत राहील आणि मुली याच्यातनं भरपूर शिकत राहतील. तर ही एक आमची नक्कीच. विनंती समजा, पण जरूर याचा विचार करा, की तुमच्या विविध क्षेत्रातल्या अनुभवांचं एक पुस्तक तुम्ही लिहावं, कारण तुम्ही लेखिका आहातच मुळात. नक्कीच नंदिनी. अं, अजून एक महत्वाची घडामोड अशी घडली, की पूर परिस्थितीतनं तुम्ही बाहेर आलात, त्याच नंतर करोनाचं संकट उभं ठाकलं. तर करोना काळातही तुम्ही भरपूर गाव पातळीवरती काम करत होतात. तर त्यावेळची कामाची आखणी तुम्ही कशी केलीत, त्याविषयी आम्हाला सांगा? अं, हे संकट एकदम अनएक्सपेक्टेड होतं, आणि माहित नाही, आणि कसं सामोरं जायचं हेच मुळात माहित नाही. आणि मी म्हटलं तसंच लॉकडाऊन झाला, अचानक सडनली लॉकडाऊन झाला आणि आमचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. मला कर्नाटक क्रॉस करून कोल्हापूरला जायला लागतं. त्यामुळे दुसरं राज्य मध्ये आलं, त्याच्यामुळे आमचा मुळात जाण्याचा प्रश्न मिटला. आणि आम्हाला जे काही करायचंय ते आपल्या पातळीवर करायचं. आमच्या व्हीसी असायच्या, ज्या काही बैठका व्हायच्या, आणि दिवसातले 5-5, 6-6 तास व्हीसी व्हायच्या, आणि आम्हाला गाईडलाईन दिली जायची की काय करायचं. आणि त्यावेळी असं झालं की गडिंग्लज चंदगडची खूप लोक मुंबई पुण्याला राहतात, विशेषतः मुंबईला राहतात, आणि मुंबईला कोरोनाचा प्रसार वाढायला लागल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावरती इकडे यायला लागली. आणि त्या लोकांमधनं संक्रमण होऊ नये म्हणून त्या लोकांचं व्यवस्थापन हा पहिला माझ्या पुढचा मोठा प्रश्न होता. आणि हा इतका नाजूक प्रश्न होता की येणाऱ्या लोकांना येऊ नका हे सांगताही येत नाही, आणि आले तर त्यांना गावात घेताही येत नाही. आणि मग त्यावेळी ते आपलं जे बायकांचं जन्मजात कौशल्य असतं ना, ते उपयोगाला आलं. मग मी खूप बारीक 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 गोष्टींवरती काम केलं, आणि एक मोठा आराखडा केला की ही मुंबई पुण्यावरनं येणारी लोक यांना गावाच्या बाहेर थांबवायचं. गावाच्या बाहेर थांबवायचं तर ते कसं थांबवायचं, त्यांना काय दिलं पाहिजे, त्यांनी येताना कसं आलं पाहिजे, त्यांनी किती आधी सांगितलं पाहिजे, मग गावांनी त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, याचा एक 27 पानाचा मी आराखडा तयार केला. आणि व्हीसी आम्ही त्यावेळी सरपंचांची पण व्हीसी घ्यायचो, आणि मग त्याच्यातनं त्यांना हा समजावून सांगितला. हा पहिला टप्पा होता. आणि मग जेव्हा संक्रमण प्रत्यक्ष झालं, तेव्हा दुर्दैवानं असं झालं की गडिंग्लजचं संक्रमण खूप झपाट्याने पसरलं. गडिंग्लज शहरात ते पसरलं, त्याच वेळी प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करायचं म्हणजे इतक्या वैविध्यपूर्ण काम ते होतं, आणि हे सगळं नवीन होतं प्रत्येकासाठी. येणारा लोंढा थांबवायचा, तो रोखायचा, जिथे संक्रमण झालं असेल तिथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करायच्या. तर यातला सर्वात महत्वाचा भाग असा होता की ऑक्सिजन सिलेंडर्स असू देत किंवा बाकीच्या वैद्यकीय उपकरणांची बाब असू देत, ही आमच्याकडे अवेलेबलच नव्हती ना. आणि गव्हर्नमेंटकडे लगेचच ती अवेलेबल करून देण्या एवढा पैसा नव्हता. आणि आम्हाला जे काही तटुंजा निधी आला होता त्याच्यामध्ये हे उभं करणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही सामाजिक संस्थांची मदत घेतली, आणि अक्षरशः हजारांनी मी पत्र त्यावेळी लोकांना दिली की आम्हाला या गोष्टीची गरज आहे, या गोष्टीची गरज आहे, या गोष्टीची गरज आहे. मग तो अगदी सॅनिटायझरचा स्टँड पासून ते ऑक्सिजन सिलेंडर पर्यंतच्या सगळ्या गोष्टी आम्ही मागणी केल्या लोकांकडनं, आणि लोकांनी ते उपलब्ध करून दिल्या. मला जवळजवळ 10-15 लाखांचं साहित्य लोकवर्गणीतनं मिळालं, आणि त्याच्यामुळे आमचं जे कोरोनाचं सेंटर होतं, आरोग्य सेंटर, सीसीसी म्हणतो आम्ही त्यांना, ती उभी राहू शकली. मग त्याच्यासाठीची जागा, त्याच्यासाठीचे बेड्स, मग अगदी बेडशीट पासून त्या गोष्टी लोकवर्गणीतनं, लोकसहभागातनं उभं करणं. आणि सर्वात महत्वाचं होतं की पोलीस प्रशासन असू दे, माझ्या खात्याचं प्रशासन असू दे, आरोग्य असू दे, सगळ्यांसाठी विशेष तो विषय नवीन असल्यामुळे आणि सगळ्यांना भीती असल्यामुळे त्यांना मोटिवेट करणं आणि काम करायला प्रवृत्त करणं. नाहीतर मग ती भीती असायची. म्हणून मी शेवटी रस्त्यावर उतरायचे.
लॉकडाऊनच्या काळात तर अशी परिस्थिती होती की लोक जेव्हा ऐकायचे नाही तेव्हा मी खास पोलिसांची काठी घ्यायचे आणि सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा असे 3 राउंड माझे असायचे आणि अक्षरशः झोडून पण काढायचं मग. लॉकडाऊन मोडून जी लोकं येतायत, मास्क वापरत नाहीयेत, मग झोडून काढायचं. इथपासून ते गावोगाव जाऊन जनजागृती करणं, मग त्याच्यासाठी आम्ही ऑडिओ क्लिप्स केल्या. म्हणजे इथे माझा आकाशवाणीतला मला अनुभव खूप चांगला उपयोगी पडला किंवा पथनाट्य करत होतो आम्ही त्याचा अनुभव मला जनजागृतीसाठी उपयोगी पडला. मग मी छोट्या-छोट्या ऑडिओ क्लिप्स केल्या आणि विशेषतः आता काढा करून प्या किंवा तुम्ही हे करू नका, हात धुवा, अमकं करा, तमकं करा, सामाजिक अंतर पाळा. हे लोकांना असं जेव्हा सांगायला जातो तेव्हा ते पटत नाही. हे माझ्या लक्षात आलं. मग इथे एक स्टुडिओ होता. मग मी छोट्या-छोट्या ऑडिओ क्लिप्स तयार केल्या. काही माझ्या आवाजात केल्या, काही इथल्या चांगल्या आवाजाच्या लोकांमधनं केल्या. ग्रामीण भाषेत त्या तयार केल्या. मला ती ग्रामीण भाषेवर तेवढी अजून पकड आली नाहीये, विशेषतः कोल्हापुरी भाषेवर. मग मी सांगायचे, की हे माझं मराठी वाक्य आहे, हे तुमच्या कोल्हापुरी मराठीत बसवा. आणि मग ते बसवलं, की म्हणून दाखवा. हां, मग ते चला एक्झॅक्टली कोल्हापुरी आलेलं आहे. अशा आम्ही ऑडिओ क्लिप्स तयार केल्या आणि त्याचं टायमिंग ठरवलं, की सकाळी 6:00ला ही दाखवायची. उठ, उठा, उठा, चला आता चहा कसला पिताय, काढा प्या. अरे काढा कसा करायचा? तो असा-असा करायचा. इथपासून ते रात्री झोपताना काय, हळदीचं दूध पिला का झोपायचं नाही त्याच्याशिवाय. इथपर्यंतच्या ऑडिओ क्लिप्स तयार करणं. आणि मग तोपर्यंत इथे असं झालं होतं, की मोठ्या प्रमाणावर संक्रमण झालं. शहरामध्ये झालं. त्याचं प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करताना काही राजकीय दबाव, वादावादी त्याच्यातनं निर्माण झाली. खूप कठोर भूमिका मला त्याच्यात घ्यावी लागली. व्यापारी वर्ग विरोधात उभा राहिला. खूप वाईट कालखंड होता म्हणजे तो आणि त्याच वेळी इथे डेथ रेट प्रचंड झाला. आणि पहिली जी डेथ झाली तर मला अजून आठवतंय मी चंदगडला होते आणि मला पहिली डेथ गडिंग्लजला झाल्याची कोरोनामुळे कळलं. ते म्हणजे पहिल्यांदा मी आयुष्यात त्यावेळी सर्व्हिसमध्ये आल्यानंतर फेल्युअर असं वाटून त्यावेळी रडले, की का नाही आपण हे रोखू नाही शकलो? आणि नंतर दुर्दैवानं कोल्हापूरचाही डेथ रेट जास्त होता आणि त्यात माझ्या भागातलाही जास्त होता कारण बाधाच इतकी होती. पण मग त्या प्रत्येक ह्याच्यात नंतर प्रत्येक जीव कसा वाचवता येईल? मग ॲम्ब्युलन्सेस मग त्या कुठनं मिळवायच्या? इथून कोल्हापूरला माणूस हलवायचा, तर 80 किलोमीटर कमीत कमी सव्वा तासाचं अंतर आणि इथे ऑक्सिजन पातळी 40 वर यायला लागली, की तो माणूस वाचणार कसा? मग त्याला वाचवण्यासाठी काय करायला लागलं? आणि मग त्याच्यातनं ती सामुग्री उभी राहिली आणि आज आमचं उपजिल्हा रुग्णालय हे जे CPR गडिंग्लजचं शासकीय रुग्णालय, कोल्हापूरचं शासकीय रुग्णालय त्याच्या तोडीस तोड आज आमचं उभं राहिलं आणि माझ्या आरोग्य यंत्रणेने, पोलीस यंत्रणेने इतकं अफाट काम केलं त्यावेळी. आणि एक दिलानं एक विचारानं काम झालं. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी इतकं प्रचंड आम्ही सांगू तसं काम केलं. त्याच्यामुळे मग आमचा नंतरच्या कालखंडामध्ये मात्र आमचा उपविभाग हा सुरक्षित राहिला आणि तो रेट आम्हाला प्रचंड खाली आणता आला. अजूनही तो धोका टळलेला नाहीये. त्यामुळे अजूनही तसं दंडुका उगारावा लागतोच. पण आता मात्र परिस्थिती खूप नियंत्रणात आहे. माझ्या मते याच दरम्यान तुम्ही तिमिरातून तेजाकडे ही हेल्पलाईनही सुरू केली होती. म्हणजे फोनवरनं काउन्सिलिंग करणं हेही सुरू केलं होतं. त्याविषयी सांगा ना? अ, हो, तो खरं तर असं होतं, की मुळात प्रचंड भीती होती. सगळीकडेच होती, की हे काय आहे? आणि हा आपल्याला झाला तर काय? आणि मी कशाला काम करू? मग ना मी माझ्या ऑफिसमध्ये सुरू केलं. त्यावेळी आम्ही अक्षरशः ऑफिसचे दरवाजे बंद करून काम करायचो. कुणीच व्हिजिटर यायचाच नाही. लॉकडाऊनच होता. त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये पण एक फॅमिलीसारखं रिलेशन असतं. मग त्यामुळे एखादा म्हणायचा ना, की आता चला आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. एखादा म्हणायचा, "मॅडम मी नाही येणार." "अरे घाल तू सगळं घाल, चल." "नाही मॅडम मला भीती वाटते, माझं बाळ लहान आहे." वगैरे असं सुरू झालं ना, की मग मी सांगायला सुरुवात करायचे. "असं नाही, मग आपण असं-असं केलं पाहिजे." "हां मॅडम, तुम्ही छान सांगितलं, आता भीती गेली." मग अशा एकदा ज्यावेळी मी ही पहिली प्रतिक्रिया ऐकली, त्यावेळी मला एकदम लक्षात आलं, अरे आपण हेच करतोय. व्ही-सीने आपण सरपंचांना हेच सांगतोय. आपण आपल्या स्टाफला सांगतोय. आपण लोकांशी जेव्हा वन टू वन बोलतोय, तेव्हा हेच सांगतोय. तर मग थेट ज्याला कोरोना झालाय किंवा ज्याला कोरोनाची भीती वाटतेय, अशा माणसांना आपण एक व्यासपीठ का उपलब्ध करून देऊ नये? आणि आपल्या काउन्सिलिंगच्या त्या ज्ञानाचा वापर का करू नये? आणि लोक असं म्हणतात, की म्हणजे मी सांगितलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं, असा एक अनुभव लोकांचा माझ्यापर्यंत आला असल्यामुळे मग मी ती तिमिरातुनी तेजाकडे अशी एक हेल्पलाईन सुरू केली आणि पहिला एक ऑडिओ मी त्याच्यामध्ये तयार केला होता, की भीतीवर मात कशी केली पाहिजे. आणि एक 5 पुढचे मी ऑडिओज ठरवले होते. पण दुर्दैवानं मला ते ऑडिओ रेकॉर्ड करण्या एवढा सुद्धा वेळ त्या कालखंडात खरोखर मिळाला नाही. पण पहिल्या माझ्या ऑडिओ क्लिपला खूप प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तो गेला.
आणि मग माझी मी फोन नंबर माझा मी डिक्लेअर केला होता. जेव्हा शक्य असेल तेव्हा गाडीतून जाता येता मी काउन्सिलिंग केलं आणि जवळ-जवळ 300-350 केसेसमध्ये तरी मी या कालखंडात काउन्सिलिंग केलेलं आहे. आणि त्याचा फायदा लोकांना झाला असावा असं वाटतंय. निश्चित झाला असेल आणि असं नेतृत्व असेल तर हाताखाली काम करणाऱ्यांना सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्यातून ते बरंच काही शिकतात आणि एकजुटीने कामाला लागतात. हाच अनुभव आम्ही आता तुमच्या सगळ्या ऐकलेल्या अनुभवातनं घेतोय विजयाताई. विजयाताई, या क्षेत्रात महिला अतिशय कमी येतात, पण ज्या येऊ इच्छितात त्या महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? प्रशासकीय सेवेमध्ये आता बऱ्यापैकी महिलांचं प्रमाण आहे. एकतर 33% रिझर्वेशन हा भाग तर निश्चितपणे आहे. पण पुण्यासारख्या ठिकाणी बघाल तर 50% महिला तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी पदावर आहेत. पोलीस खात्यात प्रमाण थोडंसं कमी आहे. पण मी खरं सांगू का, मला एक जाणवतं की महिलांच्या बाबतीत म्हणजे सर्व्हिसमध्ये येतानाचा दृष्टिकोन आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर फॅमिली जबाबदाऱ्या वाढल्यानंतरचं प्रत्यक्ष काम ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर पडतं. त्यामुळे खरं तर हे फील्ड असं आहे ना, की तुम्हाला झोकून देऊन सगळं विसरून 24 तास काम करण्याची, त्या डेडिकेशननी काम करण्याची तयारी असेल, तर आपण या सर्व्हिसमध्ये आलं पाहिजे आणि कार्यकारी पदावरती काम केलं पाहिजे. अन्यथा कितीतरी अकार्यकारी पदं आहेत आमच्याकडे, की तिथे तुम्ही 10 ते 6 काम केलं तर चालतं आणि त्याच्यात आपली ज्यावेळी गरज आहे, म्हणजे महिलांच्या बाबतीत लग्न झालंय, मुलं लहान आहेत, आजारपण आहे किंवा घरी वेळ द्यायचा आहे मुलांच्या शिक्षणासाठी. अशा वेळी अशा अकार्यकारी पदाकडे निश्चितपणे जाता येतं. पण महिलांच्या बाबतीतला महत्त्वाचा भाग हा आहे, की आम्ही म्हणजे इन्क्लुडिंग मी, आम्ही बदल्यांना घाबरतो. आम्हाला आमच्या मूळ ठिकाणापासून बाहेर जायला भीती वाटते किंवा आमचं मूळ ठिकाण आम्हाला सोडायचं नसतं. कारण त्याच्या बाकीच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या हा त्यातला महत्त्वाचा फॅक्टर असतो. पण त्या एकदा मानसिकतेतनं आपण बाहेर पडलो, तर मी सांगते, की आपण प्रचंड काम करू शकतो. बेसिकली महिला खूप संवेदनशील असतात. आणि जसं माझ्या कामाचं सूत्र आहे, की तुम्ही फाईल वाचू नका, फाईलच्या पाठीमागचा माणूस वाचायला शिका. हं. तर हे आम्हाला शिकवावं लागत नाही. आपल्याला शिकवावंच लागत नाही, कारण फाईलच्या मागचा माणूस महिलांना दिसतोच. तर या संवेदनशीलतेने महिला काम करू शकतात आणि महिलांनी छोटं जरी काम केलं ना, तरी ग्रामीण भागात तर मी सांगते लोकं तुम्हाला डोक्यावर घेतात आणि त्यामुळे आणि दुसरं एक असतं, की लोकांना महिलांशी बोलताना, त्यांच्यावर दबाव आणताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आमच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला काम करणं सोपं सुद्धा जातं. आणि म्हणून जिचं असं सर्वस्व झोकून द्यायची तयारी आहे, तिने तर मी म्हणते 100% नेहमी कार्यकारी पदावरती काम केलं पाहिजे. आणि खरंच या अशा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांनी येण्याची गरज आहे. कारण केवळ हा एक फॅक्टर आहे, की आपण संवेदनशील असतो आणि म्हणून आपण अनेकांना न्याय देऊ शकतो आणि तुम्हाला या पदावरती, या खुर्चीवर बसल्यानंतर इतके प्रचंड अधिकार असतात, की तुम्ही एखाद्याचं आयुष्य अगदी सहजपणे घडवू शकता. त्याला उभं करू शकता आणि ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून तरी महिलांनी या क्षेत्रात निश्चितपणे आलं पाहिजे. आणि बहुधा हेच तुमच्या ह्याचं कारण असावं, की अनेक वेळा कंटाळा आला, निराश वाटलं, उदास वाटलं, पळून जावं वाटलं, तरीही तुम्ही पुन्हा-पुन्हा उभारी घेताय आणि पुन्हा-पुन्हा नवीन-नवीन यश संपादन करताय, असं मला वाटतं. अ, विजयाताई, आता भविष्यात तुमचं अजून काय शिकायचं बाकी आहे किंवा अजून तुम्हाला काय तुमची स्वप्न आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचंय? खरं तर शिकायचं खूप काही आहे. म्हणजे एकतर माझी पी-एच-डी राहिली आहे. म्हणजे नावापुढच्या डिग्र्या खूप झाल्यात. नावाच्या अलीकडे एक डॉक्टर लावायचं आहे. ते किती जमेल मला माहीत नाही. कारण मी काउन्सिलिंगचा डिप्लोमा केला ना, त्याच्यानंतर मी एम-एस करायला घेतलं होतं. एम-एसचं 1 वर्ष झालं आणि दुसऱ्या वर्षाला प्रबंध लिहायचा होता. त्या प्रबंधाचं रॉ मटेरियल आजही माझ्या घरात आहे. त्याचे 2 चॅप्टरही लिहून झालेत. पण पुढच्या 3 चॅप्टरसाठी मला गेले 3 वर्ष वेळ मिळालेला नाही. त्यामुळे आता नावाच्या अलीकडे डॉक्टर लागेल असं मला वाटत नाहीये. पण त्याच्या पलीकडे काही छोटं-छोटं शिकता येईल का? म्हणजे आता कदाचित शैक्षणिक क्षेत्रात डिग्री संपादन करायला थोड्याशा मर्यादा येतील. त्यामुळे मी आता वेगळं काही शिकायचा पण विचार करते. म्हणजे मला गिटार शिकावीशी वाटते आता. तर ती अरे मी प्रयत्न करते, की कोण शिकवेल का आपल्याला? अशा छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा निश्चितपणे मला शिकायच्या राहिलेल्या आहेत. खूप गोष्टी आपण मनाच्या कोपऱ्यात ठेवून दिलेल्या असतात. हे नंतर करू, हे नंतर करू, हे नंतर करू. आणि आता हे गणित जमतं, की दिवसाला 24 तास जरी असले आणि त्यातले 18 तास जरी आपण काम करत असलो किंवा काही वेळेला 24 तासाच्या अगेन्स्ट आम्ही 24 तास सुद्धा काम करतो. हायेस्ट काम मी 52 तास केलंय.
सलग. तर हे करू शकतो आपण, तर मग त्यातला 1 तास, अर्धा तास, 15 मिनिटं स्वतःसाठी आपण काढू शकतो. आणि त्यावेळी आपण काहीतरी रोज नवीन शिकू शकतो. ते शैक्षणिक गोष्टींशी संबंधित असेल असं नाहीये. काही नाही, काही छोट्या गोष्टी आपल्या कलिगला, आपल्या ज्युनियरला, गावातल्या एखाद्या बाईला छान करता येतात. म्हणजे काय शिकायचं ह्याच्यावरनं सांगते तुला. या एरियामध्ये बायका इतक्या सुंदर भाकरी करतात. आपली चपाती जितकी पातळ मऊ असते, तितक्या भाकरी या बायका, म्हणजे मी नेहमी प्रश्न विचारते, लाटून केली का ताई? मला तशी भाकरी शिकायला आवडेल. आणि अशा छोट्या छोट्या शिकण्यातनं पण आपण फार फ्रेश होत जातो. अगदी खरंय. स्वातीताई, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हो, ऐकू येतंय? हो. हो हो बोला ना. नमस्कार विजयाताई. मी नमस्कार. थोडीशी उशिरा जॉईन होऊ शकले. मला थोडी आधी एक झूम मीटिंग होती. पण तुमचं कार्यक्षेत्र मी बघून म्हणजे खूप चकित झाले आणि काय करू शकते एक स्त्री याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण आहात तुम्ही. सो हॅट्स ऑफ. मला खूप छान वाटतंय. अरे आणि हा थँक्यू प्लॅटफॉर्म सो देऊ मच. शकलो याबद्दल मला खूप अभिमान वाटतं की सौमित्रानं हा प्लॅटफॉर्म दिला आणि त्याच्यामुळे मला एक धडाडीच्या एक जे आपण हाडाची कार्यकर्ती म्हणतो त्यांना बघता आलं, त्यांना ऐकता आलं. खूप छान. आणि मॅडम, मला वाटतं की डॉक्टर हे जरी तुमच्या नावामागे म्हणजे लावायचं राहिलं असलं, तुम्ही त्याच्या पलीकडे आहात. सो डॉक्टर अगदी लागलं खरंय. काय, पण तरी सुद्धा डॉक्टर लागावं अशी खूप शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच थँक्यू सो मनापासून. मच. आणि पण खरं सांगू का, मला एक इथे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं, की यशाचे मानकरी आज सगळेजण एकाला, जो वरच्या खुर्चीवर बसला असतो त्याला ठरवतात. पण मला असं नाही वाटत. माझ्या शिपायापासनं, माझ्या सारथ्यापासनं हे सगळेजण जे काही करतात ना, ते म्हणजे मला तुम्हाला सांगता येणार नाही इतकं. म्हणजे घरात मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा मी स्वयंपाक नाही केला, तर माझ्या घरी डबा कुठून येतो हे मला अजूनही कळत नाही. तो डबा येतो आणि तो आता कोणाचा तरी द्यायचा आहे, द्या रे. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टीतनं तुम्हाला खूप उभारी येते. त्यामुळे मी नेहमी म्हणते, की माझ्या बरोबर काम करणारे आणि ज्यांच्यासाठी मी काम करते, अशा सगळ्यांच्या सहकार्यातनंच हे काम शक्य आहे. ते श्रेय चांगलं काही केलं असेल, तर ते श्रेय निश्चित माझ्या एकटीचं नाही. काही राहून गेलं असेल, तर ते अपयश मात्र मी मान्यच करते, की ते माझ्या एकटीचं असेल. हा तुमचा नम्रपणा आहे विजयाताई. विजयाताईंची कारकीर्द एकूणच खूप आपल्याला प्रेरणा देणारी आहे निश्चितच. खूप विविध क्षेत्रातल्या पदव्या, पण त्या फक्त नावासाठी नाही, तर त्याचा त्यांच्या कामकाजासाठी उत्तम समन्वय त्यांनी साधलाय त्यातून. म्हणूनच सुरेश भटांच्या काही ओळी मला आवर्जून इथे म्हणाव्याशा वाटतात. थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, अजून गारे, अजून गारे, अजून काही, करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची. अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विजयाताई. करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही, रणात आहेत झुंजणारे अजून काही. विजयाताई, आज तुम्ही तुमच्या व्यस्त सगळ्या दिनक्रमातनं आमच्यासाठी वेळ काढलात. ही मुलाखत आणि हा वेळ खरं तर आपल्याला कमी पडतोय. आपण निश्चितच पुन्हा भेटू, पुन्हा गप्पा मारू. तोपर्यंत तुमचं आणखीन काम आणि अनुभव वाढलेला असेल आमच्या मैत्रिणींना सांगण्यासाठी, मित्रांना सांगण्यासाठी. पण आज तुम्ही जो वेळ दिलात त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे. आणि मी पुन्हा एकदा सौमित्र घोटीकर आणि स्वाती घोटीकर यांचेही मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला दोघींनाही खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. नंदिनीनेही खूप वेळ काढला आणि हे सगळं जमवून आणलं. आणि विजयाताई, तुमचं ऐकताना तर खूपच हे इन्स्पायरिंग आहे. त्याच्यातलं थोडं तरी आपल्याला मिळो अशी मी प्रार्थना करते. आणि तुम्हाला एक फक्त थोडस सांगून ठेवते, माझी धाकटी मुलगी आभा ही म्युझिशियन आहे, कंपोजर आहे. तिचा अरे वा. छोटासा स्टुडिओ आहे. तर तुम्हाला काही ऑडिओ क्लिप्स करायचे असतील तर तुम्ही जरूर मदत घ्या. अरे नक्की. वा. येस, नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल दी मनपूर्वक बेस्ट मॅडम. हे सगळं येस, थँक्यू. कार्यबाहुल्य सातत्याने राहण्यासाठी तुम्हाला खूप शक्ती मिळो. आणि तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण येवोत, जसं की गिटार वाजवणे. येस. धन्यवाद. सो धन्यवाद. थँक्यू सो मच विजयाताई. थँक्यू सो मच नंदिनी. थँक्यू.